कळतं ना मी काय म्हणतो. कळत तुम्हाला नाहीये मी काय बोलते ते. जर मला इकडनं सोडलं नाही ना तर त्याचे परिणाम किती वाईट होतील हे तुम्हाला कळत नाहीये. समजत नाही तुला, समजत नाही. आंबडे बाबांमुळे तू जिवंत आहेस, नाही तर केव्हाच. आज कळेल तुला, उद्या कळेल तुला, असं वाटतं परवा कळेल तुला. परवा जर तुला नाही कळलं तर तू 13वा नाही बघू शकत. आणि आम्हाला तसं करायचं नाही. मला तुला जिवंत ठेवा. आलाय येतो आता. वेटिंग देअर आउटसाइड एनी टाइम, अवेलेबल फॉर यू, होम डिलीवरी. आज जायचं नाही जायचं, साहेबांचा आदेश आहे. निघा. वंसा, कुठे गेला होता तुम्ही एवढ्या रात्री? इथेच गेली. असं या घरात कुणाला काय त्याचं? वंसा, असं काय बोलताय? मी वाट बघत होते तुमची. मी राम मंदिरात गेलते. तिथे एक सिद्ध पुरुष आला, लय ज्ञानी आहे म्हणून. त्याला विचारायला गेलते की प्रिया कधी गावबल. वंसा, तुम्ही अशा कधी बुवाबाजीच्या मागे धावला नाहीत, मग आत्ताच हे असं? वहिनी, येळ बदलते ना ग. अगं त्या बुवाबद्दल ऐकलं आणि माझ्या मनात आशा उभी राहील म्हणून गेलते. यात काही कुणाचं नुकसान झालं बाई? नाही, तसं नाही मला म्हणायचं. पण काय, सत्यजीतची परवानगी घ्यायला पाहिजे होती. त्याच्या नियमात बसत नाही म्हणून? वहिनी, असले कसले नियम ग? तो म्हणला रडायचं नाही म्हणजे आपण नाही रडायचं. तो म्हणला हसा की आपण हसायचं. तो म्हणला आधी सारखं वागा तर आपण तसं वागायचं. दुःख बी त्याला विचारून करायचं, त्याच्या मनाप्रमाणे आपलं मन वागवायचं. इतकं सोपं का ग वहिनी हे? बोल ना. कसलं उत्तर आहात ते मला विचार की. नाही उघडणार. दार उघडा, मला पाणी हवंय, तहान लागली. प्रियाताई,
मला मला सोडवा इकडनं. मला इकडनं जायचंय. अहो तुम्ही इथे काय करताय? तिथे सगळे तुम्हाला. मला इकडनं सोडवा. मला मला हो, कसं शक्य आहे? आमच्या घरातून आमच्या परवानगीशिवाय कसं कुणी जाऊ शकतं? आय एम एक्सक्यूज मी. टू बोथ. आय एम एक्सक्यूज मी. वेट. एक बाई तुला सांभाळ. काय बाई, ऑलिम्पिकला जायचं तुम्हाला? पळायला रेसमध्ये? तुमचा फॉर्म म्हणतो तिकडचा मी, माझी ओळख आहे तिकडे. मला काय वाटलं, हा एकटाच फालतू माणूस ठेवलाय मी इथे? सच्चे कुच्चे खरे खुरे पहारेकरी बाहेर आहे. त्याला डोकावून बघा, मग तुम्हाला कळेल. सगळ्यात मोठा पहारेकरी आमचे तांबडे बाबा. त्यांनी मला सांगितलं की घरात कुणीतरी हालचाल करतंय. आम्ही इथून पाहतो तर काय रिअल पिक्चर. बाई पळून जात आहेत. बाय. वेट 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 एंड वॉच. पिक्चर अभी बाकी है फ्रेंड. कलात्मक पिक्चर, आर्ट पिक्चर. वेट 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 वेट. अहो तुम्ही त्यांना. वेट राईट ना. हो मारू. तिला मारू नको. बर, नाही मारत. नाही मारत तर नाही मारत. बाई, तुम्हाला पळायचं तर पळा. तुम्ही इथून पळाला, आमच्या मिसेसचा पनिशमेंट टाइम सुरू. थिंक ओवर इट. थिंक थिंक ओवर थिंक. मिसेस, पनिशमेंट टाइम सुरू. सुरू. बोल, तुला जे काय बोलायचं असेल ते बोल. ऐकायची तयारी आहे माझी. बोलायचं आहेच मला. आत्ते, म्या सांगन तेव्हा घरातल्यांनी रडायचं नाही. म्या म्हणतो म्हणून हसायचं, असं बंधन नाहीये कोणावर आत्ते. ती फक्त विनंती होती. विनंती काय हुकूम सोडल्यागत करतात भाई. माझी प्रिया गेली तरी बी डोळ्यातून आसवा काढण्याआधी तुला विचारायचं भाई. तुझं काय म्हणणं हे ऐकून घ्यायचं भाई. या घरात तुला जसं वागायचंय तसं तू वाग. तुला अडवणारा मी कोण? मला फक्त एवढंच सांग, तू गेली कुठे होतीस? मी प्रियासाठी जे जे शक्य आहे ते करणार. जाणार बुवाकडे. काय म्हणणं आहे तुझं? माझं काय म्हणणं असणार? तुझी श्रद्धा आहे ना, विश्वास आहे ना, हे केल्यानं तुला समाधान मिळणार आहे ना. मग कर, खुशाल कर. माझं म्हणणं एवढंच आहे की अशी रातच्याला एकटी दुकटी बाहेर जात जाऊ नकस. पुढच्या वेळी जायचं असेल
तर घरात सांगून जा, कोणाला तरी सोबत घेऊन जा. आणि या घरात तुझ्या संग यायला कोणाला येळ नसेल तर मला सांग. माझ्या हातातली समधी कामं बाजूला टाकून तुझ्या सोबत येईन मी. कळलं? पुढच्या यायला ध्यानात ठेव. मिसेस, हो मिसेस, हा हात आहे ना, दुखतंय? ते का मजा? हं? मिसेस, आम्हाला तुम्हाला मारताना काय आनंद होतो फार? नाही होत आम्हाला आनंद फार, अजिबात आनंद होत नाही आम्हाला. इथे 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 मारलंय आम्ही तुम्हाला, मारलंय आम्ही. काय केलं तुम्ही असं? आमच्याशी असं का वागलात तुम्ही? आमच्याशी असं का वागलात तुम्ही? या ज्या जखमा आहेत तुमच्या, या तुमच्या जखमा आहेत ना, ह्या मलम लावला की लगेच भरून निघतील. आमच्या काळजावर ज्या जखमा झाल्या त्या कशा 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 भरून काढणार तुम्ही? कशा काढणार? थांबा 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 थांबा, मला माफ करा. मी तुम्हाला या तुमच्या या जखमांवर मलम लावायचं सोडून तुमच्याशी गप्पा काय मारतोय? आय एम एक्सक्यूज मी. माफ करा मला. बघू माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा मला. तुमच्या जखमांवर मलम लावायचं सोडून मी तुमच्या जखमावर बाम लावला. मला माफ करा, मला खरंच माफ करा. रडू नका तुम्ही, तुम्ही रडू नका, रडू नका, तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका तुम्ही. त्या दिवशी तुम्ही परत आलात ना, त्या दिवशी तुम्हाला काटने गोळे घालावे, इथंच तुमचा खात्मा करावा. नाही नाही, आम्ही तुम्हाला का नसेल गोळी झाडली, का नसेल गोळी झाडली मला? प्रेम आहे माझ्यावर. मला जवाब, जवाब आहे. मला तुम्हाला रोज उठता बसता खाता पिता रोज माराय, रोज पनिशमेंट टाइम पाहिजे होता मला. मला सांगा, इथून पुढं तुम्ही जर पळून जायचा विचार केला, ऍक्च्युली पळून गेलात तर काय होईल? मृत्यू होईल. ना गलत जवाब मिसेस. अभ्यास कमी, चिंतन कमी. तुम्ही पुन्हा जर पळून गेलात ना, तर मुधोळकरचं नवीन जन्माला येणारं मूल मी तसंच परत पाचं करू, घालून टाकू आम्ही त्याला. त्या फाईल तिकडेच राहू. चला निघा. अहो हे काय सगळं? हा, मी तुमच्या ऑफिस मधल्या 2 मी आजपासून माझं ऑफिस घरीच शिफ्ट करायचं ठरवलंय. रादर घरीच शिफ्ट केलंय. काय? अहो पण हे अचानक नाही, म्हणजे मला म्हणायचं की असं घरात बसून तुमची कामं कशी होणार? बाहेरची कामं, तुमच्या मीटिंग्स आणि ती विहंग हँडल करेल.
मला घरून बाहेर पडायची गरज नाहीये. कशासाठीच? म्हणजे मला समजलं नाही. तोच तो प्रॉब्लेम आहे. तुला काहीच समजत नाही. आपण मगाशी डॉक्टरांकडे गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं तेही तुला समजलं नसेल. मी चिडून ओरडून बाबा पुता करून तुला जे सांगतो तेही तुला समजत नाही. कारण तुझ्या लेखी माझ्या शब्दाची काडीचीही किंमत नाही. आणि म्हणून तुझ्या माझ्या बाळाच्या काळजीसाठी मला हे करणं भाग आहे. काय? जा तू. मी माझं काम करतोय.